वॉर्ड क्रमांक 24 इथले ते उमेदवार आहेत. अक्षय ठाकूर, अक्षय आनंद ठाकूर. यांचे वडील 1986च्या पहिल्या बोर्डात आजोबा माधुकाना ठाकूर हे प्रचंड दानशूर व्यक्तिमत्व म्हणून पूर्ण परिसरामध्ये सुपरिचित होते. त्यांचा मुलगाही आनंद ठाकूर हे देखील नगरसेवक होते आणि हा देखील एनसीपीचा नगरसेवक होता. आता आमच्यातर्फे तो वॉर्ड क्रमांक 24 मधनं निवडणूक लढतो. काही प्रश्न? जितेंद्र दावड़ और राजेश विचारे के चलते हम साथ में नहीं जा रहे हैं. आपका नाम लिया और राजेश विचारे का कि हमने उनके लिए जान नाराजी है सर, और अभी वो लोग कार्यकर्ता को मुझे पैसा है क्या मतलब हमारी उपेक्षा कर रहे हैं, इसलिए हम अकेले लड़ेंगे. मेरी तो विक्रांत चौहान से कभी बात नहीं होती है और मैं फिर से अभी मैंने टीवी पे देखा, मैं फिर से अभी बाहर जाके उसको फोन लगाऊंगा, जितना हो सके मनाने की कोशिश करूंगा. सर काँग्रेसने 3 वेळा लेखी प्रस्ताव दिले असं त्यांचं म्हणणं आहे, तरी आघाडी म्हणून फसवल्याचा आरोप त्यांनी केला. थोडेफार गैरसमज आघाडी करत असताना होत असतात. ते गैरसमज हे बसवून मिटवायचे असतात, ते मिटवण्याचा आम्ही प्रयत्न करू. अजून जागा वाटपच फायनल नाही झालं तर कोणाला किती जागा मिळाल्या हे कसं काय तुम्ही सांगू शकता? चव्हाणांनी असाही आरोप केला की मुंबईतील 2 नगरसेवक राष्ट्रवादीने पळवले. नाही, ते दोघेही नगरसेवक हे काँग्रेस बरोबर जायला तयार होते. ते बिचारे सकाळ दुपार संध्याकाळ फोन करत होते, पण विक्रांत चव्हाण यांचा फोन त्यांना नॉन रिचेबल लागत होता आणि अजूनही ते काँग्रेसच्या संपर्कात जाण्यासाठी उत्सुक आहेत, तयार आहेत. काँग्रेसच्या चिन्हावरती निवडणुकाही लढायला तयार आहेत. पण आता त्यांचा जर फोन नॉट रिचेबल किंवा त्यांचा फोन घेतला जात नसेल तर ते तरी काय करणार? आता पण ज्या काही चर्चा चालू आहे तर हे महाविकासासाठी 4 पक्ष आहेत, म्हणजे काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना उघडली, तर काय जागा आपण काय ठरला? अजून जागेंचा फॉर्म्युला नक्की झालेला नाही. उद्या दुपारी 2 पर्यंत जागेंचा फॉर्म्युला नक्की होईल. महाविकास आघाडी होणार माझे आपल्याशी बोलत असतानाच विक्रांतचा फोन आला होता आता 1 सेकंदापूर्वी. आता साहेब त्याच्याशी बोलतील, काहीतरी मार्ग काढायचा प्रयत्न नक्की. आप क्या चाह रहे हैं? आघाड़ी हो, अकेले लड़ेंगे क्या? आप लोगों की क्या? देखो, मैं तो हमेशा चाहता हूँ कि बीजेपी और शिवसेना को हराना है तो सब छोटे छोटे पार्टियों को एक होना बहुत जरूरतमंद है, क्योंकि जिन्होंने थाना लूट के खाया है, उन दरोड़ों जो डकैत है उनको रोकना है. हमको सबको एक होना पड़ेगा. पुलिस बनना पड़ेगा, किसी को कांस्टेबल बनना पड़ेगा, किसी को पीएसआई बनना पड़ेगा, किसी को पीआई बनना पड़ेगा, किसी को डीसीपी बनना पड़ेगा, किसी को सीपी बनना पड़ेगा. बड़े डकैत को रोकना है. भाजपाने ठाण्यामध्ये नमो भारत नमो ठाण्याचं बॅनर लावले, आनंद दिघे यांचं अस्तित्व पुसण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. हे तुम्ही शिवसेना आणि भाजपाला विचारा, आम्हाला काय करायचं? कोण कोणाचं अस्तित्व पुसतंय ते त्यांचं त्यांनी बघावं, आमचं काय आहे? साहेब, अर्ज दाखल करायला आता 21 दिवस उरलेला आहे आणि अजून आघाडीच्या काही हालचाली दिसत नाहीये. जागा वाटपाची माहिती म्हणतात. जागा वाटप झाल्यावर शेवटच्या नावावरती टिकमार्क करायची असते. कुठल्याही आघाडीचा फॉर्म्युला शेवटच्या दिवशीच निघतो.